ओम श्री परमात्मने नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आज आपण 5वा अध्याय बघणार आहोत. शब्दशः अर्थ आपल्या वर्गामध्ये बघून झालेला आहे. एकत्रित अर्थ बघण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न केलेला आहे, हे कृष्णा, कर्माचा संन्यास आणि पुन्हा कर्माचा योग या दोन्हीची तू प्रशंसा करतोयस. कर्मयोगैच शंससी यच्छ्रेय. अर्जुनाचं पुन्हा पुन्हा तेच पालुपद आहे की मला श्रेयस्कर काय ते सांग, श्रेयस्कर काय ते सांग. आता पुन्हा तो मागच्यासारखाच प्रश्न विचारतोय की कर्मयोग आणि संन्यास योग ह्यापैकी श्रेयस्कर काय आहे ते मला निश्चित करून तू सांग. सुनिश्चितम ब्रूही, तूच निश्चित कर चांगल्या प्रकारे आणि मला सांग. मागच्या अध्यायामध्ये 4थ्या अध्यायातल्या 40व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं, योगसन्न्यस्त कर्माणि ज्ञानसै छिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. त्या श्लोकाचा संदर्भ घेऊन अर्जुनाने इथे प्रश्न विचारला की तू संन्यास योगाचाही अवलंब करायला सांगतोस आणि कर्मयोगालाही महत्त्व देतोस. आता दोन्हीपैकी मी काय करू? एकच काहीतरी मला निश्चित करून सांग, पण त्यांनी माझं कल्याण झालं पाहिजे. आता इथे प्रत्यक्ष सांगितलं नसलं तरी एक थोडासा विचार आपण हे करायला पाहिजे की कर्मयोग जो आहे तो इह आणि परलोकी सुद्धा श्रेष्ठ असतो. कर्मयोगामुळे तुम्ही ज्ञानामध्ये स्थित होता आणि ज्ञानोत्तर मुक्तीच्या मार्गाला लागता. संन्यास योग जो आहे तो इहलोकी तुम्हाला अतिशय कष्ट देतो. त्यामुळे संन्यास योगी बरेच वेळा त्या मार्गातनं भटकण्याची शक्यता असते. पण कर्मयोगाचं मात्र तसं होत नाही. कर्मयोगाचा इहलोकसुद्धा उन्नत होतो आणि आपोआपच परलोकसुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे सुनिश्चित होतो. म्हणून कल्याणप्रद काय आहे तर कर्मयोग आहे, असं ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. भगवंत त्याच्यावर उत्तर देतात, संन्यास आणि कर्मयोग दोन्हीही निश्चितपणे श्रेयस्कर आहेत. उभौ निश्रेयस्करौ, दोन्हीही निश्चितपणे श्रेयस्कर आहेत. पण भगवंतांनी आता इथे सुनिश्चित करून सांगितलं. अर्जुनाने विचारलं ना, सुनिश्चित करून सांगा, म्हणून भगवंतांनी इथे सुनिश्चित करून सांगितलं. काय सांगितलं? तयोहो म्हणजे त्या दोन्हीमध्ये कर्मसन्न्यासात म्हणजे कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्मयोग हा कर्म करणे हे विशिष्यते, विशिष्ट आहे किंवा विशेष आहे. कर्माचा त्याग करणं त्या मानाने सोपं आहे, पण बरं वाईट जे वाट्याला येईल ते शांतपणे करणं हे फार अवघड आहे. म्हणून कर्मयोग हा विशेष आहे. तुम्हाला राहायचं आहे तर कर्मांमध्ये, पण लिप्त तर व्हायचं नाही आहे. कर्म न करणाऱ्याला लिप्त न होणं त्या मानाने सोपं आहे, पण कर्म करूनसुद्धा लिप्त न होणं हे अवघड आहे आणि ते ज्याला जमतं तो विशेष आहे, असं इथे भगवंतांनी म्हटलं. कर्म टाकू म्हणून टाकता येत नाही. कितीही जरी संन्यास कर्माचा घ्यायचा म्हटलं तरी आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. क्षणभर सुद्धा माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कर्म पूर्ण टाकलं जातच नाही. म्हणायला फक्त गृहस्थाश्रमाची कर्म फक्त संन्यासी नाही करायची असं करू शकतो, पण त्याची देहधर्माची जी कर्म आहेत ती तर त्याला करावीच लागतात. त्यामुळे पूर्णपणे कर्माचा संन्यास शक्यच नाही आहे. मग त्यापेक्षा कर्मयोग आचरावा, विशेष आहे, कर्मयोग विशेष आहे, असं स्पष्ट शब्दात इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. पण त्याच वेळेस भगवंतांनी हे पण सांगितलं की दोन्हीही मार्ग निश्चितपणे परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे आहेत. मग आपल्याला इथे सांगितलेलं नाही आहे, पण मग आपण कुठल्या मार्गाने जायचं हे कसं ओळखायचं? तर संन्यास मार्ग
कुणी आचरावा? जे पूर्ण विरागी आहेत अशा व्यक्तीने ऐहिकाचा ऐहिक कर्मांचा त्याग करावा आणि संन्यास कर्माचा कर्मयोग करावा. पण जे विरागी नाहीत, काही ना काहीतरी ज्यांच्या मनामध्ये कामना आहेत, अशा व्यक्तींनी संन्यास घ्यायला जाऊ नये. कारण जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत माणूस कर्म करत राहणार आणि कर्म करत राहिला की त्याच्यातनं बंध पण निर्माण होत राहणार. म्हणून संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही जरी भगवंताकडे घेऊन जाणारे मार्ग असले तरी सुद्धा कर्मयोग सर्वसामान्यांना आचरण्यासारखा मार्ग आहे, म्हणून तो विशेष आहे असं भगवंताने इथे म्हटलं. एखादी नदी आहे, ती नदी जर आपल्याला पार करून जायचं असेल तर त्या नदीला पार करण्याचे 2 मार्ग असू शकतात. एक होडीतनं जाऊन आपण पलीकडे जाऊ शकतो. दुसरा मार्ग असतो ज्याच्या अंगामध्ये बळ आहे तो पोहून पलीकडे जाऊ शकतो. पण पोहून पलीकडे जाणं हे सर्वसामान्यांना करता येण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणून सर्वसामान्यांना नदीच्या पार जाण्यासाठी नौका हाच काय म्हणतात साधन असतं. त्याप्रमाणे परमात्म प्राप्ती करून घ्यायची असेल तर कर्मयोग हे सुलभ साधन इथे सांगितलेलं आहे. ज्ञेयस्स नित्य संन्यासी. आता भगवंत संन्यासाची व्याख्या करतात बरं का. कुणाला संन्यासी म्हणावं? तर यहा न द्वेष्टी न कांक्षती. संन्यासी जरी झाला तरी त्याने कुणाचाही द्वेष करायचा नाही. अगदी गृहस्थाश्रमींचा सुद्धा जर संन्यासी द्वेष करत असेल तर तो अजून संन्यासी नव्हे. आणि कशाचीही आकांक्षा करायची नाही आहे. आकांक्षा संन्यासी कशासाठी संन्यास घेतो? तर मुक्तीसाठी संन्यास घेतो. म्हणजे त्याला अजून मुक्तीची आकांक्षा असते, म्हणून तो अजून संन्यासी नाही म्हणता येणार त्याला. जोपर्यंत तो कशाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही आकांक्षा करत नाही तोपर्यंत तो खरा संन्यासी नाही. मग कुणाला संन्यासी म्हणावं? जो निर्द्वंद्व झाला, द्वंद्वांमध्ये जो अडकत नाही, तो सुखाने बंधातून मुक्त होतो. निर्द्वंद्व होणं जास्त महत्त्वाचं आहे. संन्यास योगामध्ये किंवा कर्मयोगामध्ये निर्द्वंद्व होणं जास्त महत्त्वाचं आहे. आता द्वंद्व म्हणजे काय? सुख दुःख, शीत उष्ण, पाप पुण्य, ही सगळी द्वंद्व आहेत. आणि ह्या द्वंद्वांमध्ये सुद्धा सम राहता आलं की तुम्ही निर्द्वंद्व झालात. मग संन्यासी कुणाला म्हणायचं? 3 गोष्टी इथे सांगितल्या. कशाचीही आकांक्षा करायची नाही, कशाचाही द्वेष करायचा नाही आणि द्वंद्वांमध्ये जो सम राहतो तो खरा संन्यासी. संन्यास घेतला म्हणून तो संन्यासी नव्हे, तर त्याची मनोवृत्ती जेव्हा अशी होते तेव्हा तो खरा संन्यासी असतो. आणि असा संन्यासी सुखाने म्हणजे सहजपणे सर्व बंधातून मुक्त होतो. सांख्य आणि योग हे पृथक म्हणजे वेगवेगळे आहेत. सांख्य मार्ग, संन्यास मार्ग हा वेगळा आहे आणि कर्मयोगाचा मार्ग वेगळा आहे असं बाला प्रवदंती. बालबुद्धीचे लोक असं म्हणतात की सांख्य मार्ग श्रेष्ठ आणि किंवा कर्ममार्गच फक्त श्रेष्ठ. दोन्हीही मार्ग श्रेष्ठ आहेत. आपल्याला जो झेपेल तो घ्यायचा. पण हे ज्याला कळत नाही तो कुठल्या तरी एका मार्गाचा आग्रही होतो. जो खरा ज्ञानी असतो, पंडित जे असतात ते मात्र असं मानत नाहीत. म्हणजे इथे संन्यासी आणि कर्मयोगी यांच्या काही जोड्या लिहून ठेवलेल्या आहेत. कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन्हीही हातात हात घालून जेव्हा समाजामध्ये चालतात तेव्हा समाजाची खूप मोठी उन्नती होते. संन्याशांनी कर्मयोग्यांचं भलं कसं होईल याची चिंता व्हायची असते आणि कर्मयोग्यांनी किंवा गृहस्थाश्रमींनी संन्यास मार्गीयांचा चरितार्थ उत्तम चालेल याची व्यवस्था करायची असते. पराशर ऋषी हे संन्यासी होते. त्यांचा मुलगा व्यास तो गृहस्थाश्रमी होतो. व्यासांचा मुलगा शुक हे पुन्हा संन्यासी होते. पण शुकदेवांना
व्यासांनी जनकाकडे उपदेश घेण्यासाठी पाठवलं. अशा प्रकारे संन्यासी आणि गृहस्थाश्रमी एकमेकांना धरून किंवा एकमेकांच्या उन्नतीसाठी जेव्हा काम करतील तेव्हा संपूर्ण समाजाची उन्नती होईल. अगदी आजच्या काळात सुद्धा असे काही ज्ञानयोगी आणि कर्मयोगी आपल्याला दिसतात, ज्यांनी देशाच्या कार्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. ज्ञानयोगी होते विवेकानंद, नंतर शंकराचार्य, हे दोघंही जण ज्ञानयोगी होते. तर कर्ममार्गी होते टिळक, सावरकर इत्यादी. पण मार्ग कुठलाही असला तरी समाजाचं हित करणं आणि त्यातूनच स्वतःचंही हित करणं हा सगळ्यांचाच उद्देश असावा. मार्गाबद्दल हा आग्रह किंवा हट्ट हे बालबुद्धीचे लोक करतात. पंडित मात्र अशा मार्गाच्या हट्टामध्ये पडत नाहीत. एकम अपि आस्थितः सम्यक. एका जरी मार्गावर तुम्ही चांगल्या प्रकारे स्थित झालात तरी उभयोः फलम विंदते. दोन्ही मार्गांचं फल प्राप्त होतं. संन्यास मार्गीयाला सुद्धा कुठे जायचं आहे तर भगवंतापर्यंतच जायचं आहे. आणि कर्ममार्गी सुद्धा कुठे जायचं म्हणतोय तर त्यालाही परमात्म्यापर्यंतच जाऊन पोहोचायचं आहे, मुक्तच व्हायचं आहे. अर्थातच दोघांनाही जायचं आहे एकाच ठिकाणी, फक्त मार्ग वेगवेगळे आहेत, एवढाच फरक आहे. कुठल्याही एका मार्गामध्ये स्थित होणं जास्त महत्त्वाचं. आता आपण कुठल्या मार्गात स्थित व्हायचं? ज्या मार्गावरनं आपण चालायला सुरुवात केली आहे त्याच मार्गावर आपण स्थित व्हायचं. संन्यास आणि संन्यास मार्गावर स्थित व्हायचं, गृहस्थाश्रमीनी गृहस्थाश्रमामध्ये स्थित व्हायचं. कुठल्याही एका मार्गावर स्थित झालं तर परमात्मा प्राप्ती निश्चित होते. उभयोः फलम विंदते. दोन्ही मार्गाचं फल एकच आहे, ते त्याला प्राप्त होतं. जे सांख्यमार्गीयांना फल मिळतं, स्थान मिळतं, तेच कर्मयोग्याला सुद्धा प्राप्त होतं. म्हणून एकच आहे, सांख्य आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहेत असं जो कोणी बघतो तो खरं बघतो. ह्या पश्यती सहा पश्यती. कर्ममार्ग जो आहे त्या कर्ममार्गामध्ये संयम पाहिजे, ब्रेक पाहिजे. आणि संन्यास मार्गामध्ये आत्मज्ञान पाहिजे. खरं तर नुसतं एक असून चालत नाही. आत्मज्ञानी माणसाला सुद्धा देहाने कर्म करावीच लागतात आणि कर्मयोगी माणसाला सुद्धा कर्मातून ज्ञानच मिळवायचं असतं, आत्मज्ञानच मिळवायचं असतं. त्यामुळे हे दोन मार्ग वेगळे आहेत असं मानणं हीच बालबुद्धी आहे. जेव्हा तुम्हाला दोन्ही मार्गातनं मिळवायची गोष्ट एकच आहे असं कळतं तेव्हा आपण मार्गाच्या भिन्नतेबद्दल भांडत बसत नाही. संन्यास मार्ग कठीण का ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात. जो देहधारी माणूस आहे त्याला संन्यास मार्गाने जाणं अत्यंत कष्टकारक किंवा दुःखकारक असतं. संन्यास मार्गी याला सतत फिरत राहावं लागतं. अन्नाची अमुक एक हवं नको अशी गोडी ठेवून चालत नाही. संन्यास मार्गाची जी काही तपश्चर्या असेल ती अखंड सातत्याने करावी लागते. घरादाराला, मुलाबाळांना, मुलं बाळं नसतातच पण घरातले आई वडील भावंड सगळ्यांना सोडून एकाकी राहावं लागतं, सतत फिरत राहावं लागतं. हे सगळं करणं सामान्य शरीरधारी माणसाला फार अवघड आहे. जो खरा विरागी आहे त्यालाच संन्यास मार्ग सुखकर होतो. पण जो अजून विरागी नाही त्याला संन्यास मार्गाने जाणं फार दुःखकारक आहे. योगयुक्त जो कुठल्याही कर्मयोगानी किंवा संन्यास योगानी युक्त झाला असा मुनी मात्र लवकरच ब्रह्मप्राप्ती करून घेतो. संन्यासी जरी झाला तरी त्याला सुद्धा कर्मयोग आचरावाच लागतो. संन्यास मार्गाचे जे काही कर्म आहेत ती त्याला करावीच लागतात. म्हणून योगयुक्त होणं जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्याही योगाने युक्त होणं जास्त महत्त्वाचं आहे. आता कुठल्याही मार्गाने जा पण तुम्ही योगयुक्त आहात हे कसं ओळखायचं ते पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. जो योगयुक्त आहे त्याचा आत्मा, आत्मा या शब्दाचा अर्थ शरीर, मन आणि बुद्धी या तिन्ही पातळ्यांवर आत्मन शब्द वापरला जातो. ज्याची शरीर
मन आणि बुद्धी विशुद्ध झाली, विशेषत्वानी शुद्ध झाली. विजितात्मा, ज्याने मन जिंकून घेतलेलं आहे. जितेंद्रिय, ज्याने इंद्रिय जिंकून घेतलेली आहेत. सर्व भूतांमध्ये एकच परमात्मा आहे असं जो कोणी बघतो तो योगयुक्तात्मा करून सुद्धा कुठल्याही कर्मांनी लिप्त होत नाही. कुर्वन्नपि न लिप्यते. शोधा मग आता स्वतःला. पहिलं सांगितलं विशुद्धात्मा, मन शुद्ध राहणे. मनामध्ये रोज अनेक विकार येऊन पडत असतात. कर्म करत असलात, एकाग्रपणे करत असलात तर मन त्या कर्मावर एकाग्र होतं आणि मग इतर विकारांपासून आपलं मन आपोआप इतर विकारांच्या अधीन होत नाही मन. म्हणजे शुद्धी तिथे होते, कर्मांच्या द्वारे मनाची पण शुद्धी होते. विजितात्मा, विशेषत्वाने बुद्धी पण जिंकून घ्यायची आहे. बुद्धीमध्ये काय काय दोष निर्माण होतात? अनेक प्रकारचे संशय निर्माण होतात. तुम्ही जर मी जे करतो आहे तिथे भगवंत आहेच हा भाव ठेवलात तर बुद्धीमधले संशय हळूहळू कमी होत जातात. जे काही मला द्यायचं भगवंताला ते माझ्या समोर आपोआप येऊन उभं राहील आणि जे उभं राहिलेलं आहे समोर ते भगवंतानी दिलं आहे असा विचार केलात की बुद्धीचे संशय हळूहळू कमी होत जातील. जितेंद्रिय व्हायचं आहे, इंद्रियांमध्ये किंवा द्वंद्वांमध्ये सम राहायचं आहे, म्हणजे आपोआप हळूहळू इंद्रियांचा जय साधता येईल. इथपर्यंत ही स्वतः करायची साधना आहे. आता पुढची जी साधना सांगितली ती समाजामध्ये मिसळून करायची साधना आहे. सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रममाण होणं आवश्यक आहे. मी जेव्हा स्वतः गीता शिकले तेव्हा मी अनेक कटकटींनी घेरलेली होते, पण मला गीतेच्या अभ्यासातून एक एक मार्ग मिळत गेले. म्हणजे आधी मी स्वतःला त्याचा काय उपयोग आहे याचा अनुभव घेतला. मग तो अनुभव फक्त स्वतःपुरता ठेवायचा नाही. जी कोणी अशी रंजली गांजली असतील त्यांच्यापर्यंत हे ज्ञान घेऊन जाणं हा सुद्धा एक प्रकारचा सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रममाण होण्याचा मार्ग आहे. मग अशा कर्मामध्ये सर्व भूतांच्या हितासाठी जेव्हा तुम्ही कर्म करायला लागता मग त्या कर्मामध्ये काही थोड्याशा त्रुटी राहिल्या तरी त्याचं पाप लागत नाही, पण त्याबरोबर पुण्य पण लागत नाही बरं का. मी गीता शिकवते मग मी फार महान झाले, आता मी फार पुण्यवान झाले, हा पण अहंकार सोडून द्यायचा आहे. गीतेतनं पुण्य मिळतं म्हणजे काय होतं तर तुम्ही दिवसेंदिवस शुद्ध होत जाता, तुमचे संशय सगळे नाहीसे होत जातात, मन हळूहळू शांत आणि विकाररहित होत जातं. योग्य वेळी कुठला निर्णय घ्यायचा, काय निर्णय घ्यायचा हे आपल्या बुद्धीला आणि मनाला कळायला लागतं. हे शुद्ध होणं झालं आणि ह्या अभ्यासातून, गीतेच्या अभ्यासातून आपल्याला अशी शुद्धी साधायची आहे. स्वतःची तर शुद्धी साधायचीच, पण जे कोणी असे रंजले गांजले असतील त्यांच्यापर्यंत हे ज्ञान नेऊन पोहोचवणं, असं पोहोचवल्याने सुद्धा कुर्वन्नपि न लिप्यते. आता जो असा योगयुक्तात्मा असतो तो करत तर असतो सगळं शरीराने, पण त्यांनी काय मानावं ते भगवंत सांगतात. मी किंचित काहीही करत नाही असं योगयुक्त आत्म्यानी मानावं. कधी कधी मी काय करत नाही त्या क्रिया सगळ्या सांगितल्या. पश्यन, बघत असताना, शृण्वन, ऐकत असताना, स्पृशन म्हणजे स्पर्श करत असताना, वास घेत असताना, जात असताना, झोप घेत असताना, बोलत असताना, बाहेर टाकत असताना, आत घेत असताना, डोळ्यांची उघडझाप करत असताना मी काही करत नाही असं मानावं. करायचं नाही असं नाही म्हणते बरं का भगवंत म्हणते मानावं की मी काही करत नाही, पण मग हे होत असतं. त्या होणाऱ्या क्रियेकडे काय म्हणून बघायचं? इंद्रियांच्या अर्थामध्ये वावरत आहेत असं योगयुक्त आत्म्यानी, योगयुक्त व्यक्तीने मानावं. इंद्रियांच्या अर्थामध्ये वावरत आहेत. याचं एक उदाहरण देते आणि पुढे जाते. आपल्याला भूक लागली की आपोआप खाण्याच्या वस्तू कुठे आहेत हे हात शोधायला लागतो.
जे मिळालं ते आपण आपल्या ताटलीत वाढून घेतो आणि अगदी सहजपणे खायला सुरुवात पण होते. इंद्रियांना बरोबर कुठल्या ठिकाणी त्यांचे विषय मिळतील हे कळतं आणि मग अशा प्रकारे इंद्रियांच्या अर्थामध्ये वावरत आहे असं योगयुक्त आत्म्यांनी मानावं. मी किंचित सुद्धा काही करत नाही हे पण मानावं. आता जी देहाकडनं कर्म होत आहेत ती काय करावी? त्याचं पाप पुण्य कुठे घालवायचं? मग ते सगळी कर्म ब्रह्मणी आधाय कर्माणी, सगळी कर्म परमात्म्याच्या ठिकाणी घडत आहेत असा त्याने विचार करावा. किंवा जे जे कर्म माझ्या हातून घडत आहे ते भगवंत माझ्याकडून करवून घेत आहे असा त्यांनी विचार करावा. म्हणजे ती सगळी कर्म भगवंताला अर्पण होतात. संगं त्यक्त्वा, कर्म करण्यापूर्वी काय मानावं? जे जे करतोय ते भगवंताच्या ठिकाणी करतोय. मग जे करतोय भगवंताच्या ठिकाणी ते भगवंतालाच अर्पण करायचं. हे करण्यापूर्वी लक्षात ठेवायचं. करून झाल्यावर लगेच आपलं मन किंवा आपला अहंकार असतो तो वर येतो. म्हणतो असं कसं, मीच केलंय. त्या अहंकाराला बाजूला ठेवावं. संगं त्यक्त्वा, संग टाकून द्यावा. गीतेने सांगितलेलं आहे कुठलंही कर्म उत्तम किंवा गौण घडण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते. एक अधिष्ठान लागतं, कर्ता लागतो, विविध प्रकारची साधनं लागतात, अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटना तुमच्या कर्मावर परिणाम करत असतात आणि 5वं कारण सांगितलं दैव. या 5 गोष्टी जर अनुकूल असतील तर तुमचं कुठलंही कर्म उत्तम घडतं. पण यातली एक जरी गोष्ट अनुकूल नसेल आणि तुम्ही अगदी कर्मयोगी जरी असलात तरी तुमचं कर्म सफळ होईल असं नाही. म्हणून इथे सांगितलं की परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कर्म ठेवून द्यावीत आणि संग टाकून द्यावा. मी केलं हा पण संग आहे आणि मला करायला मिळालं नाही हा पण संग आहे. पुण्यकर्मांच्या बाबतीत जर आपल्याला ते करायला मिळालं नाही तर आपल्या जीवाची फार घालमेल होते. पण असं करायचं नाही. पुण्यकर्म मिळालं उत्तम आहे, भगवंताची इच्छा म्हणून करायचं. एखाद दिवशी गीतेचा वर्ग बुडला तरीसुद्धा शांत राहता आलं पाहिजे. त्या दिवशी नेमके पाहुणे आले असतील तर त्या पाहुण्यांमध्येच भगवंत बघायचा आणि तेच कर्म भगवंताचं कर्म म्हणून करायचं. याला असं करता येणं याला म्हणायचं संगं त्यक्त्वा यः करोति. अशी व्यक्ती पापेन न लिप्यते. कर्मातून निर्माण होणाऱ्या पापाने किंवा दोषाने ती व्यक्ती लिप्त होत नाही. कशाप्रमाणे? तर पद्मपत्र ज्याप्रमाणे पाण्यात राहून सुद्धा पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे. आता इथे कमळाच्या पानाचं उदाहरण दिलेलं आहे की कमळाचं पान पाण्यातच राहतं पण पाण्याने भिजत नाही किंवा कुजत नाही. याचं कारण काय आहे? तर त्या कमळाच्या पानाभोवती एक प्रकारचा मेणासारखा एक थर असतो. त्या थरामुळे ते पाण्यात राहून सुद्धा पाण्याने ओलं होत नाही, भिजत नाही. आता आपल्याला हा दृष्टांत आपल्या कर्मांशी जोडायचा आहे. आपल्याला सुद्धा देहामध्येच राहायचंय. देहाने सगळी कर्म करायचीच आहेत. पण पापपुण्यात्मक लेपानी भिजायचं नाहीये, अहंकाराने मळून जायचं नाहीये. त्यासाठी आपल्या भोवती परमात्म भक्तीची किंवा परमात्म श्रद्धेची एक प्रकारची कवच आपल्या भोवती निर्माण करायचं, जेणेकरून आपण कमळाचं पान जसं पाण्यात राहून भिजत नाही त्याप्रमाणे आपण सुद्धा संसारात राहून देहानी कर्म करत असून सुद्धा कर्मांच्या पापपुण्यानी लिप्त होणार नाही. संग टाकणं सहज होऊन जातं. अशी व्यक्ती जी जी कर्म करते ती आता 3 पातळीवर कर्म चालत असतात. कायेने म्हणजे शरीराने, मनसा म्हणजे मनाने, बुद्ध्या
बुद्धीने पण आपण काहीतरी कर्म करत असतो. विचार करणं हे बुद्धीचं कर्म आहे, संकल्प विकल्प करणं हे मनाचं कर्म आहे, आणि शरीराने दश इंद्रियांची 10 कर्म आपण करत असतो. ही जी कर्म करतो ती केवलैही इंद्रियैही अपि, इंद्रिय आहेत म्हणून कर्म घडतायत असा विचार त्याचा असतो. योगिनः कर्म कुर्वन्ति, योगी जे असतात ते इंद्रिय आहेत म्हणून कर्म घडतायत असा विचार करतो. संगं त्यक्त्वा, संग टाकून देतो, अहंकार टाकून देतो. भगवंताप्रमाणे निरहंकार झाल्याशिवाय भगवंत प्राप्ती नाही. आत्मशुद्धये, आपण जी जी कर्म करतोय त्याच्यातनं आपल्याला 3 पातळीवर शुद्धी साधायची आहे, हा विचार करून तो केवळ इंद्रियांनी कर्म करत असतो. शरीर, मन आणि बुद्धी या 3 पातळीवर शुद्धी साधण्यासाठी योगी कर्म करत असतो. युक्त जो आहे, भगवंताशी जो जोडलेला आहे, तो कर्मफलाचा त्याग करून पराकोटीची शांती प्राप्त करून घेतो. नैष्ठिकीं शांतीम आपनोती. अयुक्त म्हणजे जो स्वतःच्या कर्मांशी एकाग्र नाही किंवा परमात्म्याशी जो एकाग्र नाही, अशी व्यक्ती, मग ती व्यक्ती कशाशी एकाग्र असते? कर्मफलाशी एकाग्र असते. मला अमुक एक फळ मिळणार आहे का, तरच मी कर्म करतो. आम्हाला गीतेत सुद्धा विचारतात, 21,000चं बक्षीस मिळवून देणार का तुम्ही, तर आम्ही गीता शिकायला येतो. असे जे असतात अयुक्त, त्यांना गीता शिकण्याशी काही घेणं देणं नसतं, त्यांना 21,000चं बक्षीस मिळवायचं असतं. असे जे अयुक्त आहेत, कर्मफलामध्ये आसक्त लोक आहेत, ते मात्र फलामध्ये आसक्त असल्यामुळे त्या फलाशी बांधले जातात. म्हणजे हवं ते फळ मिळणार असेल तरच कर्म करणार, ते जर मिळणार नसेल तर कर्म करणार नाही, असे ते एक प्रकारे कर्मफलाशी बांधले जातात. जो वशी आहे, ज्याने सर्व इंद्रिय वश करून घेतलेली आहेत, मनाला पण वश करून घेतलेलं आहे, असा वशी सर्व कर्म मनाने भगवंताला अर्पण करून सुखाने असतो. कर्म सगळी करायची, पण मग ती कुणी केली? भगवंतानी माझ्याकडून करवून घेतली, असा भाव ज्यांनी ठेवला आहे तो, त्या मग भगवंतानी करवून घेतलं, मग त्या कर्माचं फळ मला कसं मिळेल? ज्यांनी करवून घेतलं त्यालाच ते फळ मिळणार. हा अर्पण भाव आहे. अर्पण आणि दानामध्ये एक फरक आहे. अर्पण ज्याला करतो तो खूप महान किंवा पातळीच्या दृष्टीने अतिशय उच्च पातळीचा असतो, आणि दान करताना दान देणारा मोठा असतो आणि घेणारा कमी असतो. इथे अर्पणाच्या बाबतीमध्ये घेणारा खूप मोठा आहे, देणारा अतिशय छोटा आहे, तरीसुद्धा तो देतो ते मोठा असून सुद्धा भगवंत स्वीकारतो, असा अर्पणाचा भाव असतो. जो वशी आहे, ज्यांनी इंद्रिय वश करून घेतलेली आहेत, अशी व्यक्ती सुखाने सर्व कर्मांचा मनाने त्याग करून सुखाने असतो. कुठे असतो? 9 द्वाराच्या पुरामध्ये, म्हणजे 9 द्वाराच्या शहरामध्ये. नैव कुर्वन् न कारयन्, कुणाकडून काही करवून न घेता आणि न करता तो म्हणजेच योगी किंवा युक्त असलेला आत्मा सुखाने राहतो. आता इथे एक दृष्टांत दिला भगवंतानी. 9 द्वाराचं पुर असलेलं हा मानव देह, आपल्या देहाला 9 द्वारं कुठली आहेत? 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुडे आहेत, एक तोंड आहे, मलमूत्र विसर्जनाची 2 द्वारं, अशी एकूण 9 द्वारं आपल्या शरीराला आहेत. ह्या 9 द्वाराच्या पुरामध्ये काहीही न करता आणि करविता वशी राहतो, म्हणजेच जीवात्मा राहतो. ज्याने परमात्म्याशी स्वतःला एकाग्र केलं आहे असा जीवात्मा, त्याला वशी म्हणायचं. आता 9 द्वारं आहेत आपल्या देहाला, मग दार जिथे असतं तिथे येणं जाणं चालूच राहतं, ते काही थांबवू शकत नाही आपण. पण त्या येण्या जाण्याकडे आपलं लक्ष असतं. एखाद्या नगरीचा राजा असतो, तो काय करतो? सर्व द्वारांवर सेवक ठेवतो किंवा पहारेदार ठेवतो, जेणेकरून नको असलेली व्यक्ती आत येत नाही.
तसं आपण आपल्या शरीराच्या 9 द्वारावर मनाने पहारा ठेवायचा, की जे आवश्यक नाही ते आत घेत नाही ना. आपलं हे जे तोंड आहे ना, ते दार फार अवघड, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल ठेवणं फार अवघड आहे. तिथून खाण्याचाही कंट्रोल ठेवावा लागतो आणि बोलण्याचाही आपल्याला संयम ठेवावा लागतो. म्हणून इथे जरा जास्त काय पहारा बसवला पाहिजे. असं सगळ्या 9ही द्वारांवर पहारा ठेवून जो कुणी स्वतःच्या ह्या 9ही द्वारांना संयमित करून राहतो, तो काहीही न करता न करविता सुखानी या देहामध्ये राहत असतो. पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंत सांगतात, आत्तापर्यंत काय काय सांगितलं, की कर्म तर करायचीच आहेत, पण मनाने सर्व कर्मांचा भगवंताच्या ठिकाणी संन्यास करायचा आहे. प्रत्यक्ष संन्यास न घेता कर्मफलाचा संन्यास किंवा सगळी कर्मच भगवंताला अर्पण करा, असं इथे भगवंतांनी सांगितलं. यानंतर सांगतायत, की कुठल्याही कर्माचं कर्तृत्व किंवा कर्मफलाचा संयोग भगवंत निर्माण करत नाही, न सृजती, निर्माण करत नाही. मग हे कर्म का निर्माण होतं, तर स्वभावस्तु प्रवर्तते. स्वभाव म्हणजे प्रकृती किंवा देह, ज्याचा जसा देह असतो तसं त्याला कर्म करावंसं वाटतं. म्हणून भगवंत काही जन्मता तुम्हाला हे कर ते कर असं सांगत नाही. तुम्ही ज्या गुणांनी युक्त असता, त्या जसा तुम्ही पूर्व जन्माचे संस्कार घेऊन आलेले असता, तशी कर्म करायला तुम्हाला आवडतात. भगवंत सांगत नाही हे कर किंवा ते करू नकोस. आपल्याला जे आवडतं ते आपण आपल्या शरीराने करत असतो. मग जे आपल्याला आवडतं ते आपण केलं, मग त्या कर्माचं फल तरी भगवंत कुठून निर्माण करणार? तुम्हीच तुमचं सगळं निर्माण करून ठेवलेलं असतं. तुम्हाला जे जे करावंसं वाटतं ते तुम्ही करता आणि मग एकदा केलं की त्याची फलं भोगणं हे अनिवार्य आहे. तिथे कोणाची सुटका नाही आहे. स्वभावतः कर्म पण निर्माण होतं आणि कर्मफलसुद्धा कर्मातून निर्माण होतं. भगवंत हे दोन्हीही निर्माण करत नाही. भगवंताने अख्खी सृष्टी निर्माण केली आणि तरी तो म्हणतो की मी अकर्ता आहे, मला तू अकर्ता असं जाण. इथे भगवंत तोच भाग एकदा वेगळ्या प्रकारे सांगत आहेत. त्याचप्रमाणे विभू म्हणजे संपूर्ण विश्वाचा जो प्रभू आहे त्याला विभू म्हणतात. देहाचा प्रभू त्याला प्रभू म्हणतात. विश्वाचा जो ईश्वर त्याला विभू म्हणतात. तो विभू जो आहे तो कुणाचं पापही घेत नाही आणि कुणाला पुण्यही देत नाही. मग पाप मिळालं किंवा पुण्य मिळालं असं आपण जे मानतो ते काय आहे, त्याबद्दल भगवंत म्हणतात की अज्ञानाने माणूस आपल्याला पापपुण्याच्या बंधामध्ये अडकवून घेतो. मला पाप लागलं किंवा मला पुण्य लागलं असं दोन्हीही वाटणं हे आपल्यातलं अज्ञान आहे, असं गीता स्पष्ट सांगते बरं का इथे. अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असतं आणि म्हणून जंतवहा मुह्यंती. कशाने मोहित होतात, तर मला पाप लागलं किंवा मला पुण्य लागलं, हा मोह जीवाच्या ठिकाणी कशामुळे निर्माण होतो, तर त्यातलं जे आत्मज्ञान आहे, परमात्मज्ञान आहे, ते अज्ञानाने झाकलेलं असतं. अनेक प्रकारचे मोह आपल्या ज्ञानाला झाकून आपल्याला जे करू नये ते करायला प्रवृत्त करत असतात. हे आपण 3ऱ्या अध्यायात पण बघितलं. पण ज्यांचं ज्ञान प्रकट झालेलं आहे, ज्यांनी अज्ञानाचं आवरण हळूहळू कमी करून टाकलेलं आहे, अशा ज्ञानेन तद अज्ञानम, ज्ञानाने ज्यांनी स्वतःचं अज्ञान नाशितम, आत्मनः ज्ञानेन नाशितम, स्वतःतल्या ज्ञानाने ज्यांनी स्वतःतलं अज्ञान नष्ट केलेलं असतं, त्या ज्ञानी व्यक्तींसाठी आदित्यवज, सूर्याप्रमाणे तत्परम प्रकाशयती, त्या परमात्म्याला, तत्पर कोण, तर परमात्मा,
त्या परमात्म्याला त्यांच्यातलं ज्ञान चांगल्या प्रकारे प्रकाशित करतं. इथे प्रकाशित करणारं कोण आहे? तर ज्ञान आहे. ज्ञानाच्या योगे स्वतःतच असलेलं परमात्मतत्व अशा ज्ञानी व्यक्तीला सापडतं. ज्याप्रमाणे सूर्य उगवला की असलेल्या सगळ्या वस्तू दिसायला लागतात, त्याप्रमाणे एकदा का आत्मज्ञान जागृत झालं की आपल्यातच असलेलं आणि आपल्या भोवती असलेलं परमात्मतत्व चांगल्या प्रकारे दिसायला लागतं. थोडा वेळ का होईना गीतेचा अभ्यास करतो तेव्हा परमात्म्याचा साक्षात्कार होतो आपल्याला. पण तो साक्षात्कार वाढवायचा आहे. तद्बुद्धयस, त्या परमात्म्यामध्ये दिसला परमात्मा, त्याच्यामध्ये आता बुद्धी एकाग्र करायची. तदात्मानस, मन सुद्धा त्याच्या ठिकाणी एकाग्र करायचं. त्या परमात्म्यावरच निष्ठा ठेवायची. माझा भगवंत माझं कधीच वाईट करणार नाही, अशी पक्की निष्ठा ठेवायची. माझा भगवंत मला दिवसेंदिवस उन्नतच करेल, अशी पक्की निष्ठा ठेवायची. तत्परायणाः, त्याच्यामध्ये रममाण व्हायचं. सामान्य लोक संसारामध्ये रममाण होतात, पण ज्ञानीजन जे असतात ते भगवंतामध्ये रममाण होतात. स्वतःतलं आत्मज्ञान जेव्हा जागृत होतं तेव्हा स्वतःतलंच परमात्मतत्व आपण समजून घेऊ शकतो आणि मग त्या परमात्म्यावर जर निष्ठा ठेवली तर त्याच्या ठिकाणी आपल्याला रममाण होता येतं, परायण होता येतं. असे जे कुणी भगवंतामध्ये रममाण झालेले आहेत, भगवतपरायण झालेले आहेत, ते अपुनरावृत्तीम गच्छन्ति, पुन्हा ह्या पृथ्वीलोकावर जन्माला न येण्याच्या गतीला असे ज्ञानी लोक जातात. त्यांना म्हटले ज्ञाननिर्धूत कल्मषाः, ज्ञानानी ज्यांनी स्वतःची कल्मष, पाप किंवा दोष नष्ट करून टाकलेली आहेत, झिजवून टाकलेली आहेत, असे ज्ञानी लोक अपुनरावृत्तीम गच्छन्ति, पुन्हा जन्ममरणाला न येण्याच्या गतीला जातात. मृत्यूनंतर आपल्याला कळलं कुठे जातात ते, पण जिवंत असेपर्यंत ती व्यक्ती ज्ञानी आहे का नाही हे कसं ओळखायचं? विद्या विनय संपन्ने, विद्या आणि विनयानी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांच्या ठिकाणी पंडित लोक जे असतात ते समत्वाचं दर्शन घेतात. पंडितः समदर्शिनः. समदर्शन काय काय आहे? आता ह्या खरं तर व्यावहारिकदृष्ट्या पातळ्या आहेत वेगवेगळ्या, की आपण असं समजतो की समाजामध्ये ज्ञान आणि विनय यांनी, विद्या आणि विनय यांनी संपन्न जो ब्राह्मण आहे तो मानाला प्राप्त आहे असं आपण मानतो. तर चांडाळ जो आहे तो त्याला काही तेवढं महत्त्व द्यायचं नाही असं आपण मानतो. कुत्रा जो आहे तो आपण अपवित्र मानतो, तर गाईला आपण अतिशय पवित्र मानतो. हत्ती जो आहे तो अवाढव्य आहे, हत्ती बुद्धिमान आहे, असं आपलं सगळं मानणं आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये सम बघायला शिकायचं तर तुम्ही ज्ञानी आहात असं गीता सांगते. काय साम्य आहे या सगळ्यांमध्ये? अनेक साम्य आहेत. शोधायला लागलं की आपल्याला कळतं. हे सगळे जीव आहेत, या प्रत्येकाला देह आहे, या प्रत्येकाला भूक लागते, प्रत्येकाचं अन्न असतं, प्रत्येकाला पाणीही हवं असतं, प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाही. हे सगळं साम्य बघायला शिकायचं. हे पंडित असल्याचं किंवा ज्ञानी असल्याचं लक्षण गीता सांगते. व्यावहारिकदृष्ट्या ज्याच्याशी जो व्यवहार करायचा तोच करायचा. म्हणजे काय? तर गाईला गवतच घालायचं, कुत्रं बाहेर जाऊन खातं त्याला खाऊ द्यायचं. अर्थातच ब्राह्मणाला समाजामध्ये दंडवत घातला जाणार आणि चांडाळाला तितकं महत्त्व दिलं जाणार नाही. हे व्यवहारदृष्ट्या तसंच राहणार. पण आत्मदृष्टीने किंवा साम्यदृष्टीने बघितलं तर माझ्यासारखाच हा प्रत्येक जीव आहे असं ओळखता येणं हे समत्वाचं दर्शन घेणं झालं. अशा समत्व दर्शन घेणाऱ्या व्यक्तीने इहलोकी म्हणजे ह्या जन्मामध्येच सर्ग जिंकला. जन्म मरण किंवा संसार रूपी सर्ग त्याने जिंकून घेतला. ज्याचं मन साम्यावस्थेमध्ये स्थित झालं, ती व्यक्ती दिवसेंदिवस निर्दोष होत जाते. कुठलेच दोष हळूहळू
कुठलेच दोष त्याच्या ठिकाणी राहत नाहीत. सगळे दोष हळूहळू कमी होत जातात आणि मग अशी व्यक्ती परब्रह्माप्रमाणे सम होऊन जाते आणि ती व्यक्ती सम असल्यामुळे परब्रह्मसुद्धा त्याच्या ठिकाणी स्थित असतं. समाजामध्ये वावरत असताना अशा ज्ञानी व्यक्ती जर मनासारखं घडलं तरीसुद्धा हर्षित होत नाहीत आणि मनाविरुद्ध काही घडलं तरीसुद्धा उद्विग्न होत नाहीत. जो स्थिरबुद्धी आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे, तो सांसारिक मोहांनी किंवा 3 गुणातून निर्माण होणाऱ्या विविध मोहांनी मोहित होत नाही. परब्रह्माला जाणतो आणि परब्रह्मामध्येच स्थित असतो. जो बाह्यस्पर्शांमध्ये शब्द, रूप, रस, गंध हे सगळे बाह्यस्पर्श आहेत. या बाह्यस्पर्शांच्या ठिकाणी जो अनासक्त आहे, चिकटलेला नाही, त्या व्यक्तीला स्वतःमध्ये किंवा परमात्म्यामध्ये असलेलं जे सुख असतं ते प्राप्त होतं. विंदती आत्मनी यत् सुखम. आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये जे सुख असतं ते त्याला प्राप्त होतं. आपल्याला का होत नाही? कारण आपलं दृष्टी सगळी बाहेरच लागलेली असते. हे मिळालं का, ते मिळालं का, आपण सगळं बाहेरून मिळवायचा प्रयत्न करत असतो. पण खरा तर काय म्हणतात, साठा सगळा आहे तो आतमध्ये आहे आणि तो आतला साठा एकदा सापडला की बाह्य गोष्टींमधली आसक्ती आपोआप कमी होत जाते. आत्म्यामधलं, स्वतःमधलं असलेलं सुख त्या व्यक्तीला प्राप्त होतं. त्याला ब्रह्मयोगयुक्तात्मा, ब्रह्माचा ज्याच्याशी संयोग झालेला आहे असा ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षय सुखाचा अनुभव घेतो. तुम्ही एकटे बसलेले आहात, काहीही नाही आहे, तरीसुद्धा आतून आनंदाच्या उर्मी उठत असतील तर समजावं परब्रह्म आपल्या ठिकाणी येऊन स्थित झालेलं आहे. आत्मनी, स्वतःमधल्या असलेल्या अक्षय सुखाचा अनुभव त्या योग्याला प्राप्त होतो. बाह्यस्पर्शांच्या ठिकाणी कसं बघायचं म्हणजे तुम्ही लवकर निर्विकार व्हाल किंवा विरागी व्हाल, तर बाह्यस्पर्श जे आहेत ते सुख आणि दुःख देणारे आहेत. आदि अंतवत, म्हणजे ज्याला सुरुवात आहे आणि शेवट आहे असे आहेत. म्हणून बुधाहा तेषु न रमते. कुठलीही गोष्ट जी काही तुम्ही बाहेरून आत घेताय तेव्हा तिला काही ना काहीतरी सुरुवात असतेच. ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट पण आहे. त्यामुळे बाह्य स्पर्श जे आहेत, स्पर्श इत्यादी, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे पंचविषय आहेत त्या पंचविषयांना आदी आणि अंत आहे. त्याचप्रमाणे दुःख योनय आहेत, दुःखाला जन्माला घालणारे आहेत हे सगळे विषय. कुठलाही विषय घ्या, तो मिळाला की बरं वाटतं, पण कधी ना कधीतरी तो संपतोच. म्हणजे संपण्याचं दुःख तरी भोगावंच लागतं. नुसतं संपून भागत नाही, तर पुन्हा मिळेल का नाही ही चिंता पण ग्रस्त करून टाकते. म्हणून जे जे काही विषय आहेत ते सगळे दुःखाला जन्माला घालणारे आहेत, आदी अंतवत आहेत. म्हणून ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक अशा विषयांमध्ये रमत नाहीत. सुखी माणसाचा संद्रा आपण जे म्हणतो ना, पाहिजे सगळ्यांना, गीतेने ते सुखी होण्याचा मार्ग पुढच्या श्लोकामध्ये सांगितलाय. जे कोणी सोढुम शक्नोती कामक क्रोधोद्भवं वेगम, काम आणि क्रोध यातनं उद्भवणारे आवेग जे कोणी सहन करू शकतात. कधी सहन करू शकतात? शरीर विमोक्षणात प्राक, शरीर सोडून जाण्यापूर्वी. म्हणजेच शरीराची क्षमता उत्तम आहे, तुम्हाला हवं तेवढं खायची काय म्हणतात संधी पण आहे, पचतं पण आहे, तरीसुद्धा कामनेतून जे हे घ्यावं ते घ्यावं वाटतं, त्या कामनेला आवरून आवश्यक तेवढं आणि शास्त्राला जे मान्य आहे तेवढंच जे घेतात त्यांनी कामाचा आवेग जिंकला असं समजावं.
आता क्रोधाचा आवेग काय करतो तुम्हाला? जे करू नये ते करायला भाग पाडतो. क्रोधाच्या आवेगामध्ये माणूस जे करू नये अशा अनेक गोष्टी करून बसतो. म्हणून क्रोधाचा आवेगसुद्धा आवरता आला पाहिजे. जे कोणी क्रोधाचा आवेग जिंकून घेतात किंवा सहन करू शकतात ते सुखी होतात. कामक्रोधाचे आवेग ज्यांना सहन करता येतात, शरीर धडधाकट असताना सहन करता येतात, ते लोक सुखी होतात. म्हणून आपल्याला क्रोध आवरण्यासाठी सुद्धा सांगितलंय ना की 100 आकडे मोजावेत. तेवढ्या वेळात तुम्हाला तुमचा क्रोध आवरता येतो. काम आवरावा यासाठी अनेक आपण पिढ्यानपिढ्या संस्कारांना महत्त्व देतो, संस्कारानुसार वागतो. ते कशासाठी? तर कामाचा आवेग सहन करता यावा म्हणून. खोटं बोलू नये, चोरी करू नये, हे सगळं का शिकवतो आपण लहान मुलांना? तर लहान असतात, अज्ञानी असतात, त्यांना कळत नसतं. पण त्यांना जर तुम्ही पुन्हा पुन्हा शिकवलं तर त्यांच्या बुद्धीची ती पक्की धारणा होते आणि मग शोधावं लागत नाही की घ्यावं की न घ्यावं, भ्रष्टाचार करावा की न करावा, हे त्यांना शोधावं लागत नाही. परंपरेने जे संस्कार होतात त्यानुसार आपोआपच, जे धर्माला धरून नाही त्याचा आपण अव्हेर करतो किंवा त्याला आपण नाही म्हणायला शिकतो. असं ज्याला करता आलं, काम आणि क्रोध यांना ज्याला आवरता आलं, तीच व्यक्ती ह्या लोकी सुखी होऊ शकते किंवा तीच व्यक्ती युक्त आहे आणि तीच व्यक्ती सुखी आहे. आता अशा सुखी व्यक्तीला बाह्य गोष्टींमधलं त्याचं रस निघून गेलेला आहे. तो कामक्रोधाचे आवेग पण आवरतोय. अजून त्याला पुढे उन्नत व्हायचंय. त्यासाठी त्यांनी काय करायचं? ज्याला अंतःसुख, अंतराराम आणि अंतर्ज्योती. अंतःसुख, स्वतःमध्ये असलेलं सुख शोधायला सुरुवात करायची. अरे मला गाणं छान म्हणता येतंय, मी आता गाणं म्हणेन. स्वतःच्या सुखासाठी किती जण कलेचा वापर करतात. चित्र काढता येतंय, आज मला छान चित्र काढावंसं वाटतंय. कुणी मला चांगलं म्हणो, वाईट म्हणो, मला बक्षीस मिळो न मिळो, माझं अंतःसुखाचं साधन आहे गीता. गीतेचा अभ्यास हे माझं अंतःसुखाचं साधन आहे. जेव्हा मी गीतेच्या सहवासात असते तेव्हा मी अत्यंत सुखी असते. अंतःसुख. अंतराराम. आपल्याला आरामासाठी मऊ गाद्या लागतात, पंखा लागतो, AC लागतो, चांगले चांगले कपडे लत्ते लागतात. म्हणजे आरामासाठी सुद्धा आपण बाह्य गोष्टीवरच अवलंबून असतो. आता अंतराराम, स्वतःतला आराम शोधायला शिकायचं आहे. काय केल्याने मी ध्यानधारणा करू शकते, काय केल्याने मी एकांतात सुद्धा सुखी राहू शकते, हे शोधणं म्हणजे स्वतःतला आराम शोधणं झालं. आणि अंतर्ज्योती, 3 प्रकारच्या ज्योती म्हणजे प्रकाश देणाऱ्या गोष्टी ह्या लोकी प्रचलित आहे. एक आहे सूर्य, दुसरा आहे चंद्र आणि तिसरा आहे अग्नी. अग्नीच्या उजेडामध्ये आपण अनेक गोष्टींचं ज्ञान करून घेतो. आता जेव्हा हे तीनही प्रकाश नसतात तेव्हा तुम्हाला दिसत नाही का? जेव्हा लाईट गेलेले असतात तेव्हा तुम्ही बघू शकत नाही का? ह्याचं उत्तर बरेच जण नाही म्हणतील, पण मी म्हणते हो, बघू शकतो आपण. लाईट गेलेले असताना सुद्धा काड्यापेटी आणि मेणबत्ती आपण न बघता बरोबर शोधू शकतो. मग ही आपण कुठनं शोधली? तर अंतर्ज्योतीने शोधली. आपल्याला आतमध्ये सगळं ज्ञान असतं. अमुक एका ठिकाणी मी काड्यापेटी आणि मेणबत्ती ठेवलेली आहे. ह्या ज्ञानाने आपण कित्येक गोष्टी शोधू शकतो. अंतर्ज्योती एकदा प्रकाशित झाली की बाह्य ज्ञानाची नितांत आवश्यकता पडत नाही. असलं बाह्य प्रकाश तरी चालतो, पण नसला तरी काही अडत नाही. ज्यांना डोळे नसतात ती लोक काही बघत नाहीत का? उलट आपल्यापेक्षा जास्त चांगलं त्यांना ज्ञान होतं. अंतर्ज्योती ज्याच्याकडे आहे, 6 योगी, तो योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. कारण तो ब्रह्मभूत असतो, परब्रह्मामध्येच अंतर्भाव झालेला असतो, परब्रह्माशी एकाग्र झालेला असतो. असा योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. परब्रह्मातली पराकोटीची शांती अशा योग्याला प्राप्त होते. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम, ब्रह्मनिर्वाण लाभतं. ऋषयः म्हणजे ज्यांनी परमात्म तत्व बघितलं आहे. ऋषपश्य म्हणजे बघणे.
ज्यांनी परमात्म तत्व बघितलं आहे अशा लोकांना ऋषी म्हणतात. ज्यांनी असं ऋषित्व प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांना ब्रह्मनिर्वाण लाभते. ज्यांनी स्वतःतली कल्मष म्हणजे दोष किंवा पाप क्षीण करून टाकलेली आहेत अशा ऋषींना, छिन्नद्वैधा ज्यांनी सगळ्या दुविधा नष्ट करून टाकलेल्या आहेत, हे करू का ते करू, हे नाहीच करणार, असंच करणार, ह्या सगळ्या दुविधा आहेत. म्हणजे दोन निर्णय, कुठलाच निर्णय नीट न घेता येणं, याला दुविधा म्हणतात. आणि ज्यांनी अशा दुविधा नष्ट करून टाकलेल्या आहेत, यतात्मनः प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनाला ज्यांनी आवरून घेतलेलं आहे, सर्वभूतहिते रताः सर्वभूतमात्रांच्या हितामध्ये जो रममाण झालेला आहे असा योगी ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेतो. याचं कारण काय, तर त्याचे दोष सगळे हळूहळू नष्ट झालेले असतात, क्षीण झालेले असतात, द्वंद्व सगळी संपलेली असतात आणि तरीसुद्धा तो सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रममाण झालेला असतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं हित करण्याचे प्रयत्न करता तेव्हा ते एक प्रकारे भगवंताची भक्ती होते आणि त्या भक्तीतून परमात्मा प्राप्ती होते. कामक्रोध वियुक्त, विशेषत्वानी कामक्रोधापासनं युक्त व्हायचंय. म्हणजे कामक्रोधांना पूर्ण काढणं शक्यच नाहीये. मनुष्याला कामक्रोध असणारच. गीतेने सांगितलं रजोगुणात्मक कामक्रोध टाकूनच द्या, तमोगुणात्मक कामक्रोध जे निर्माण होतात त्यांचा तर अजिबात अंगीकार करू नका. मग सत्वगुणातनं पण काही कामना निर्माण होतात आणि काही क्रोध पण निर्माण होतात. ते कामक्रोध विशेषत्वानी ज्याला आवरता आले. आता सत्वगुणातनं काय कामक्रोध निर्माण होतात, की मला काहीतरी चांगलं शिकायचं आहे, ही पण एक कामनाच आहे, पण ती सत्वगुणातनं निर्माण झालेली आहे आणि अशी कामना तुम्हाला उन्नत करते. म्हणून ती पूर्णपणे काढून नाही टाकायची, फक्त तिच्या बाबतीत सुद्धा आग्रह नाही धरायचा. हे विशेषत्वानी युक्त होणं झालं. क्रोध कुठले असतात, सात्विक माणसाचे क्रोध. जर कोणी त्यांच्या साधनेच्या आड आलं तर सात्विक माणसाला सहजपणे क्रोध येतो आणि हा क्रोध आला पाहिजे, आणायचा आहे, तो वरवरचा क्रोध आणायचा आहे, हृदय जळलं नाही पाहिजे. पण आपल्या साधनेच्या आड जर कोणी येत असेल तर बाह्यतः क्रोध प्रकट करायचा, विशेषत्वानी क्रोध प्रकट करायचा, मनातून त्या माणसाचा द्वेष नाही करायचा. पण जर कोणी तुमच्या गीतेच्या वर्गाच्या आड येत असेल तर तिथे थोडंसं रागवायला काही हरकत नाही आहे. कामक्रोध युक्ता नाही, यती नाही. जो प्रयत्न करणारा आहे त्याला यती म्हणायचं. यतचेतसाम, ज्यांनी चित्त प्रयत्नपूर्वक आवरून धरलेलं आहे अशा योग्याच्या किंवा अशा यतीच्या अभितः म्हणजे भोवतालीच परब्रह्म असतं, ब्रह्मनिर्वाण वर्तते, त्याच्या अवतीभोवतीच परमात्म तत्व असतं. विदितात्मनाम, ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे अशा यतींच्या भोवतालीच परब्रह्म असतं. आता भोवताली परब्रह्म असतं म्हणजे काय, आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून सांगितलेलं आहे की परमात्मा तुमच्या माझ्यात सगळीकडे आहे, आकाशात आहे, आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या वस्तूंमध्ये परमात्मा आहे, हे सांगितलेलं आहे. पण आपल्याला त्याचा अनुभव किती येतो, फारच कमी येतो. मग ज्याला असा अनुभव येतो की मी परब्रह्माच्या ठिकाणीच आहे, परब्रह्म ही माझ्या ठिकाणीच आहे, असा ज्याला अनुभव आलेला आहे तो भगवंत शोधायला दुसरीकडे कुठे जात नाही ना, स्वतःतल्याच भगवंताला रोज रोज भेटत राहतो. म्हणून अभितः ब्रह्मनिर्वाण वर्तते. एक नेहमी ह्या वाक्याला समजून सांगण्यासाठी नेहमी एक उदाहरण देते. एखादी मासोळी आहे, ती मासोळी सारखं म्हणते की मला समुद्रात जायचं आहे, मला समुद्रात जायचं आहे, मला समुद्रात जायचं आहे. खरंच ती मासोळी समुद्रातच असते, पण तरी तोंडाने मात्र ती असं घोकत असते. तर तिच्या या घोकण्याला काही अर्थ आहे का? खरं तर ती मासोळीसुद्धा समुद्रातूनच निर्माण झाली आहे, समुद्रातच राहते आणि नंतर समुद्रातच विलीन होऊन जाणार आहे. आता त्या मासळीला काय सांगायला पाहिजे की बाई तू समुद्रातच आहेत, समुद्रात जाण्यासाठी तुला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, असं फक्त सांगायला पाहिजे आणि तिला ते समजलं पाहिजे. तसं
आपण म्हणतोय भगवंत मिळायला पाहिजे, भगवंत मिळायला पाहिजे, मुक्ती मिळायला पाहिजे, बंधातून मुक्ती मिळायला पाहिजे. हे जे आपलं तोंडाची म्हणजे मासळीसारखी खरंच वायफळ बडबड चालू आहे. ही बडबड कधी थांबेल? जेव्हा तुम्हाला कुणीतरी ज्ञान करून देईल की बाबा रे, तू मुळात मुक्तच आहेस, तुला मुक्तीसाठी कुठे दूर जायची गरज नाही, तू नेहमी आनंदीच आहेस, आनंदासाठी तुला बाहेरून काही गोष्टी मिळवायची गरज नाही, तू परब्रह्म प्राप्तीसाठी बाहेर जायची गरज नाही, परमात्माच तुझ्यात आहे. ही फक्त एकदा जाणीव झाली की परब्रह्म तुमच्यातच असतं, तुमच्या अवतीभोवतीच असतं, आणि अशी जाणीव होणं हेच ब्रह्मनिर्वाण आहे. अशा ऋषीला, यतीला ते ब्रह्मनिर्वाण प्राप्त होतं. असं ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून घेण्यासाठी, स्वतःला उन्नत करण्यासाठी रोज काय साधना करावी हे पुढच्या 2 श्लोकात भगवंत सांगतात. स्पर्श रूप रसगंध इत्यादी विषयांना, बाह्य विषयांना बाहेरच ठेवून, म्हणजेच जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा खाणं पिणं बोलणं ह्याचा विचार करू नका. आपण बरेच वेळा बाह्य विषय घेत नाही, पण त्यांचे विचार आपले बंद झालेले नसतात. इथे भगवंत सांगतात बाह्य विषय बाहेरच राहिले पाहिजेत, त्यांचा मनाने सुद्धा विचार करू नका. बाह्य विषयांना बाहेर ठेवून आपली जी दृष्टी आहे, नजर जी आहे, दृष्टी म्हणजे बाहेर बघणारी, पण नजर जी असते ती आत पण असते, त्या नजरेला, दृष्टीला आत वळवायचं आहे. कुठे वळवायचं आहे? तर भुवोहो अंतरे, दोन्ही भुवयांच्या मध्ये हे जे आज्ञाचक्र असतं, त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी डोळे मिटल्यानंतर जे डोळे एकाग्र करायचे ते आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाग्र करायचे. प्राण आणि अपान यांना सम करायचं. आत घेतलेला श्वास म्हणजे प्राण, बाहेर सोडलेला श्वास म्हणजे अपान, या दोन्हीला सम करून प्राण अपान कुठे वाहतायत? नासाभ्यंतरचारिणव, नासिकेच्या आत बाहेर करणाऱ्या प्राण अपानाला सम करून, दृष्टीला दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थिर करून, बाह्य विषयांना बाहेरच ठेवून, यतेंद्रिय मनबुद्धी, प्रयत्नपूर्वक मनबुद्धीला आवरून धरून जो कोणी मुनी मोक्षासाठी प्रयत्न करतो, मोक्षामध्ये परायण होतो, मोक्ष मिळवण्यासाठी जो प्रयत्न करायला लागतो, अशी व्यक्ती विगत इच्छा, भय आणि क्रोध, एक एक पायरी पुढे पुढे झाली बरं का. बाह्य विषयांमधनं स्वतःला आवरलं, आतमध्ये स्वतःमध्ये दृष्टी वळवली, आपल्या श्वासांवर पूर्णपणे संयम साधला, श्वासांना कमी जास्त होऊ द्यायचं नाही. जेव्हा तुम्ही सम असता तेव्हाच तुमचे श्वास पण सम चालतात. प्रयत्नपूर्वक इंद्रिय, मन आणि बुद्धींना आवरून धरायचं आहे. इंद्रिय मागणारच, त्यांचा स्वभावच आहे बाहेर बघण्याचा, पण मनाने सांगायचं इंद्रियांना की आत्ता नाही मिळणार तुला, आत्ता तू शांत बस, असं मनाने इंद्रियांना सांगितलं की ऐकतात ते. मग पण कधी कधी मनच उठाव करतं, मग त्या मनाला बुद्धीचा अंकुश लावायचा, बुद्धीने मनाला सांगायचं की तू एकाग्र हो, बाह्य इंद्रियांनी मागितलेल्या विषयांकडे धावू नकोस, यासाठी प्रयत्न करणारा, परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा मोक्षपरायण, विगत इच्छा भय क्रोध. आता पुढची पातळी ह्या साधनेतून काय होतं? इच्छा, भय आणि क्रोध निघून जातात हळूहळू, एकदम नाही जाणार. आज ध्यानाला बसलं की लगेच उद्या इच्छा जातील असं नाही. आधी विगत म्हणजे निघून जाण्यासाठी आधी उत्पन्न होणार आहे, एवढी साधना करून सुद्धा उत्पन्न होणार आहे. आता इच्छा काय उत्पन्न होऊ शकतात इतक्या ज्ञानी माणसाला? बरेच वेळा असं होतं की आपण ऐकलेलं असतं की ध्यानधारणेतनं हे प्राप्त होतं, कुठल्या देवाचं दर्शन होतं, सिद्धी प्राप्त होतात, अणिमा लघुमा इत्यादी सिद्धी प्राप्त होतात, किंवा प्रकाश दिसतो, किणकिण आवाज येतो, घंटांचा नाद येतो, हे सगळं आपण ऐकलेलं असतं. आणि मग आपोआप आपण जरी किती ठरवलं मनाला आवरायचं तरीसुद्धा कुठेतरी एक
अशी आशा निर्माण होते की मला पण असा काहीतरी अलौकिक अनुभव येईल. आणि ही जी इच्छा असते तिला काढून टाकायचं. वाटणं साहजिक आहे, पण तसं झालं पाहिजे असा आग्रह ठेवायचा नाही. दिसलं काही अनुभव आला तर उत्तमच आहे, पण नाही आला तर तिथे अडून राहायचं नाही किंवा साधना सोडून द्यायची नाही. इच्छा सोडून दिली, भय पण सोडून द्यायचं. भीती वाटते कधी कधी आपल्याला, करतोय मी ते बरोबर आहे का नाही, चुकलं तर माझी सगळी साधना वाया जाईल की काय, अशी भीती वाटते. शंकराचार्यांचं एक उदाहरण आहे की शंकराचार्य जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा कृष्ण त्यांना रोज ध्यानामध्ये दिसायचा. एक दिवस त्यांना कृष्णाचं दर्शन झालं नाही, पण त्यांनी त्यांची रोजच्या वेळेची ध्यानधारणा केली आणि आपल्या त्यांची जी काय हे होती दिनचर्या होती त्या कामाला ते लागले. तर साक्षात कृष्ण त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की मी आज तुम्हाला दर्शन नाही दिलं, तुम्ही काय रागवलं नाहीत माझ्यावर. त्याच्यावर शंकराचार्य म्हणाले, मी माझी साधना करत होतो, तुला वाटलं तर तू दर्शन दे, नसेल द्यायचं तर नको देऊ. असं असं होता आलं पाहिजे. भय वाटता उपयोगी नाही की आज झालंय मग उद्या होईल की नाही. जे होईल ते होईल, भगवंत करवून घेईल हा भाव ठेवावा. आणि क्रोध पण विगत निघून गेलेला आहे. दिवसेंदिवस माणूस अत्यंत शांत होत जातो. ज्ञानी माणूस हा अत्यंत शांत असतो. बुद्धांचं उदाहरण आहे की त्यांना एक माणूस खूप अद्वा बोलला आणि मग नंतर त्या माणसालाच पश्चात्ताप झाला की अरे एवढ्या मोठ्या योगाला आपण किती वेड्यासारखं बोललो. तेव्हा तो त्यांची क्षमा मागायला लागला. तेव्हा बुद्ध म्हणाले की अरे तू जे काही बोललास, जे काही तू मला दिलंस ते मी घेतलंच नाही, त्यामुळे तुला क्षमा करण्याचा प्रश्नच येत नाही. योगी जे असतात ते अशा प्रकारचे असतात. लोकांनी जे दिलं, बरं वाईट दिलं तरी ते स्वीकारतच नाही, त्यामुळे त्यांना क्रोध करण्याचा प्रश्नच येत नाही. क्रोध, भय आणि इच्छा ज्याच्या निघून गेलेल्या आहेत असा योगी नेहमी मुक्तच असतो, असं गीता सांगते, भगवंत सांगतो. असा योगी जो आहे तो सगळी सत्कर्म करत असतो, पण ती सत्कर्म करत असताना त्याचा भाव मात्र तुमच्या आमच्यासारखा नसतो, वेगळा असतो. भोक्तारै यज्ञतपसाम, सर्व यज्ञतपाचा भोक्ता, सर्व लोकांचा महाईश्वर, सर्व भूतांचा सुहृद कोण आहे तर मी आहे, भगवंत आहे. आता इथे माम म्हटलंय बरं का. माम ह्याचा दोन प्रकारे अर्थ घेता येईल आपल्याला. माम म्हणजे मी, स्वतःलाच मानायचं ना, असं मीच परमात्मा आहे मानायचं, किंवा भगवंतानी मला ह्या लोकामध्ये ह्याच कामासाठी पाठवलेलं आहे. कशासाठी पाठवलं आहे तर यज्ञ तप करायचं आणि ते भगवंताला अर्पण करायचं, ह्या कामासाठी मला भगवंतांनी पाठवलं आहे. सर्व लोकांचं हित करण्यासाठी मला पाठवलेलं आहे असं मानतो. सर्व भूतांचा महाईश्वर भगवंत आहे असं मानतो. अशा व्यक्तीला शांतीम ऋच्छती, तो नेहमी शांत राहतो, त्याला शांती प्राप्त होते. परमात्म्यामध्ये जी शांती आहे ती त्या व्यक्तीला प्राप्त होते. ओम तत्सत असा परमात्म्याचा उल्लेख केला जातो. आपण जे जे सत्कर्म करतो त्या सत्कर्माची सुरुवात ओमनी करावी आणि शेवट ओम तत्सदनी करावा. म्हणजे त्या कर्मामध्ये जर काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्या पूर्ण होऊन ते कर्म तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जातं. इति म्हणजे अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतेतील भगवद्गीता भगवंतानी गायलेली, म्हणून भगवद्गीता, भगवद या शब्दाचा अर्थ आहे सर्व प्रकारचं ऐश्वर्य. सर्व प्रकारचं ऐश्वर्य ज्या ठिकाणी आहे अशी ती भगवद्गीता. हे उपनिषद आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्यामधील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत ब्रह्म जाणून घेण्याची जी विद्या तिला ब्रह्मविद्या म्हणतात. त्या ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र, परमात्म्याशी कसं जोडलं जावं याचं शास्त्रशुद्ध तत्वज्ञान गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये ते शास्त्र सांगायला सुरुवात केली आहे आणि 15व्या अध्यायात त्या शास्त्राचा
इति केलेलं आहे. इदं तु ते गुह्यतमम् अशी सुरुवात केली आहे. आणि आत्तापर्यंत मी तुला शास्त्र सांगितलं असं म्हणून 15व्या अध्यायात त्या शास्त्राचा शेवट केला आहे. म्हणून योगाचं शास्त्र, जीवन कसं जगावं हे योगाचं शास्त्र या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. त्या संवादापैकी कर्म तर करायचं, पण वृत्ती संन्यस्त ठेवायची. जे जे कर्म केलं त्या कर्माचाही भगवंताला अर्पण करायचं. म्हणजे संगपण येत नाही, अहंकार उत्पन्न होत नाही. कर्माचा संन्यास केल्याने भगवंताशी योग कसा साधावा हे ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितलं. कर्मसन्यास योग नावाचा हा 5वा अध्याय इथे संपूर्ण झाला. हरि ओम तत्सत तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.